पहिला बॉल इथे डिलिव्हर करण्यात येईल. मसूद गजगे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. 8वा दिवस, पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज. पहिला बॉल सरळ बॅटने केला. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वाईडिस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सरळ बॅटने केलेला स्ट्रोक इथे पाहायला मिळतो. आत्मविश्वास दुगिनीत होतो ज्या वेळेला अशा रीतीचे स्ट्रोक आपण खेळतो. राकेश वांजळेला आपण पाहिलं होतं. पहिला बॉल त्याने फेस केला, त्याच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या धावसंख्येच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय. मानगाव प्रीमियर लीग 2025 5वं पर्व थेट प्रेक्षेपण 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. संदेजी पाटील साहेब यांची या मालकीची संकल्पना, अगदी चांगल्या दर्जाचं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क सातत्याने आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा चेंडू सूरज साठीचा हा बॉल, बॅटची लिडिंग एज. स्वतः मसूद गजगे चेंडूच्या खाली आलाय आणि मसूदने हा झेल लिहिला. या झेलला धक्का क्रमांक पहिला. कर्णधार सूरज कोलतेबाद. टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची. थँक्यू. पारितोषिक जी काही लगवली जातील त्या सर्वांच्या माहितीसाठी कामगिरी केल्यानंतरच पारितोषिक स्वीकारली जाणार आहेत. पारितोषिक स्वीकारली जातील ज्या वेळेला तुम्ही कर्तबगारी खेळाडूने केली त्यानंतर पारितोषिक द्या. धाफलकावरती एक धाव आली. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करण्यात आली आहे. सूरज इथे बाद होत असताना पाहायला मिळतं. धक्का क्रमांक पहिला लागलाय. मसूद गजगे या गोलंदाजीसाठी तो जाणला जातो आणि याच गोलंदाजीच्या जोरावरती त्याने मैदानं गाजवलेली पाहायला मिळाली. विलास डेकोरेटर्स गोरेगाव यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 5 कुपन ड्रॉप करण्यात येत आहेत. मानगाव प्रीमियर लीग लकी ड्रॉचे कुपन 5 कुपन ड्रॉप करण्यात येत असताना पाहायला मिळतात. विलास डेकोरेटर्स खरं तर या मैदानाला सुशोभित करण्यामध्ये या विलास डेकोरेटर्सचा सर्वाधिक मोठा मोलाचा वाटा आहे. हे प्रशस्त आणि भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहताय ना, हे विलास डेकोरेटर्स गोरेगाव यांनी उभारलेलं आहे. फलकावरती एक फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत. मैदानाच्या आतमध्ये यावेळेचा बॉल हलक्या हाताने वेगाने टाकला. ज्या वेगाने आला ना तर हार्ड हँडने इथे खेळला होता. खरं तर एलिव्हेशन तितकंच मिळालं नाही, किंवा थोडासा बाजूला केला म्हणून दुर्भाग्यवश गोलंदाज दूर राहिला. याचंच कारण हा कॅच होऊ शकलेला नाहीये. पारितोषिक आल्यात 2 पारितोषिक आलेले आहेत. मसूद गजगेने विकेट प्राप्त केली. याकरिता जैन मुल्ला आणि त्याच वेळेला मायरा राऊत यांच्या माध्यमातून 100 रुपये कॅश प्राइज. यावेळेला बॉलची बॅटची लिडिंग एज घेतली आहे. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. 1 ब्रिंग्स 2. दुसरा फलंदाज आल्या पावली. मिलिंद चाळके आला आणि मिलिंद चाळके गेला देखील. दुसरा धक्का. पाशिलकर झाले मन जिंकून साऱ्यांचे केले. मानगाव तालुक्याची एक शान मानगाव प्रीमियर लीग छान. मसूद गजगे काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आग ओकणारी गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा बॉल व्हेरिएशन त्याने केला होता. हातभर वळण घेणारा चेंडू होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची लिडिंग एज घेतली. शॉर्ट थर्ड मारला. एक चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण दाखल होता. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. वेग प्रचंड आहे. बॉल अवांतर. धाव मिळतील त्याच्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हाईट बॉल वरती येणारा हा चौकार. बॉल आहे ना, बॅटर आणि त्याच वेळेला यष्टीरक्षकाला दोघांनाही बीट करून निघून गेला. खरं तर टेक ऑफ घेतला होता. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी.
कमी गतीचा बॉल ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जिथे तिथे यहा वहा देखो जहा, केवळ मसूद गजगेची धावा. तिसरा फलंदाज इथे बाद होतोय. काय गोलंदाजी केली आहे भावा, फलंदाज बाद. मनी केला एक प्रयोजन, आता हवा कशाला शीतन. लय मानाचं हे आयोजन, लय डोक्याचं हे नियोजन. क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतंय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतंय आमची मानगाव प्रीमियर लीग. मायरा राऊत यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्याच वेळेला माणगाव मधील मोक्याच्या क्षणावरती असलेलं वक्रतुंड हॉटेलचे सर्व आदरणीय आपण पाहिलं तर मुकुलजी मेहता साहेब यांच्याकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. मसूद आणि मसूद साडीच एकंदरीत आपण पारितोषिक पाहिली तर एकंदरीत 500 रुपये जमा केलेले आहेत. आपण कॅश टिपला होता या ठिकाणी आपण पाहिलं. माजीतने एक चांगला झेल टिपला. फलकावरती 6 आहेत, 3 फलंदाज बाद झालेत. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. संयमाचा बाण फुटू दिलाय फलंदाजाने. क्रिकेट केवळ षटकार आणि चौकारांनी बनत नाही, त्यासाठी धीरोधार्तता असावी लागते, संयमाने खेळ करावा लागतो. तो खेळ केलेला नाहीये. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार आपण पाहतोय दाखल झालाय. सिंगल घेतोय एकेरीच्या मदतीने. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7ला 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आयुष्या फायटर्स संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 7ला 3. टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतंय मानगाव या शहराला. आपली थँक्यू 7 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज बाद झालेत एकंदरीत 3. गोलंदाजीमध्ये फेरबदल. अझरला इन्व्हाइट करण्यात आले. अझरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अझर असवडे गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. 8 धावा धावफलकावरती आहेत. आठला 3. पुढचाच बॉल या वेळेला रडारमध्ये आलाय. डाऊन द ग्राउंड खेळला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. राकेश वानडेच्या बॅटमधून निघणारा हा षटकार इथे पाहायला मिळतोय. 2 बॉल फेस केले. 7 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. समोरच्या बाजूला एक वाहन आहे, बाईक आहे. कृपया करून आपल्या बाईकची लाईट्स ऑफ करा. थँक्यू व्हेरी मच. धावफलकावरती धावा आपण पाहिला तर 14 बनला. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अझर. यावेळेला ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न झाला. इथे घडतंय तरी काय. सेकंडचा प्रयत्न, सेकंडसाठी कॉल नव्हता. खरं तर इंटरेस्टेड नव्हता राकेश वांदळे. एका बाजूला आपण पाहिलं ना तर दुसरी धावसाठी वेगाने पुढे सरसावला होता तुषार. अडचणी वाढल्या संघाच्या. हे ताळमेळ जुळायला हवं आणि संगम मताने आपण धावा गोळा करू शकतो. या डीआरएसचा कॉल करण्यात आला. यस अंपायर. गोलंदाजाची शैली पाहिली जाईल. गोलंदाजाची शैली इथे पाहिली जाईल. गोलंदाजी कशा दर्जाची होती याची शहानिशा इथे होईल. पहिल्याच मॅच मध्ये पडसाद उमटवले होते गोलंदाज मसूद गजगेने. का प्रचंड वेगाने त्याने गोलंदाजी केली. एका क्षणाला मी तर म्हणतो ना की भारत शेतीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये आपण पाहिलं ना तर ज्या पद्धतीने
ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर दगड फेकला जातो ना त्या वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती. ज्या रीतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत होता मसूद गजगे, त्याने वाईट बॉल टाकला, तो यष्टीरक्षकाच्या जवळपासही नव्हता. तिथे 5 धावा आल्या. याच कारण धावफलकावरती 15 बॉलला 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा केवळ 15 आहेत. षटकार या षटकामध्ये आलेला पाहायला मिळालाय. हे षटक खर्चिक साबित राहिले. खर्चिक साबित राहिलेलं हे षटक पाहायला मिळतं. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 8 दिलेले आहेत. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्रत्येक संघाच्या माहितीसाठी एकत्रित सातत्याने येऊ नका. DRS कॉल केल्यानंतर एकत्रित तुम्ही येऊ नका, कारण एक खेळाडू जर बाउंड्री लाईन वरतून जर का मैदानाच्या आतमध्ये एकत्रित येतो तर त्याला तेवढ्या 100 मीटरचं अंतर क्रॉस करावा लागतं. त्याकरिता आपण सातत्याने एकत्रित येऊ नका. टाइम लिमिटचा आहे, त्या कारण गोष्टीची काळजी आपण घ्या. वेळेवरती सामने पार पडायला हवेत. उद्या फायनलचा दिवस आहे आणि उद्या फायनलच्या दिवसामध्ये 2 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. 1 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 1:30 वाजता टॉस होईल. 2 वाजेपर्यंत मॅच कशाही करून आपण कोणत्याही एनी हाव चालू करणार आहोत. यावेळेला इम्प्रोवाइज केला, हुक केला ऑन साइडला, धावानं बुक केलाय. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तुषार पानसरेच्या बॅटमधून आला चौकार. पायथ्याशी मानगड किल्ला छान, मानगावची शान, शिवबाचे वरदान. कभी खुशी कभी गम. पहिलं षटक हे दुःखदायी राहिलं संघासाठी, आयुष्य फायटर संघासाठी, परंतु दुसरं षटक आनंददायी राहिले. धावा आल्या त्यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला, वॉड एक्स्ट्रा कव्हरला, वॉड कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. निलेश दादा केसरकर नेतृत्व लय दमदार, शांत स्वभाव गावण्याचं लोणेर, केली मेहनत. थँक्यू. तुषार पानसरे शिरवली गावाला बिलॉंग करतो. मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाचा आणि आपल्या नावाचा ठसा उमटवतोय. चौकार येतो त्याच्या बॅटमधून. कव्हर्सला चांगला फटका केला, लॉंग लेगला चौकार आला त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स आले. कट करण्याचा प्रयत्न, दिशाहीन राहिलाय चेंडू. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अप्रोच चांगला आहे खेळाडूचा, ज्या रीतीने तो बॅकलेफ्ट नेतोय किंवा ज्या रीतीने त्याचा टान्स पाहायला मिळालाय. अगदी त्याच वेळेला तो उभा राहताना बॅट ज्या पद्धतीने बॅकलेफ्ट खाली आणतोय ना, साऱ्या गोष्टी स्पष्ट आहेत की तो केवळ मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. 4 बॉलमध्ये 10 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचाच बॉल इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्हचा अद्भुत आविष्कार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक चौकार. बालाचा आवाज फायनल, क्रिकेट वीरांची लागली अरे. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग, जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. यस अंपायर. चेंडूची मागणी करण्यात येते. बॉल गहाळ झाला. चला चेंडूची मागणी करण्यात येते. 28ला 3. 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये 21 आल्यात. 21 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहा, प्रत्येकाच्या माहितीसाठी मी या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो. याआधी देखील केला होता. खेळाडूने जी कामगिरी केली ना, तर नंतर पैसे आणून द्या. कामगिरी झाल्यानंतर पैसे आणून द्या, त्यावेळेला ते पैसे स्वीकारले आणि दिले जाणार आहेत. या गोष्टीकडे मी आवर्जून लक्ष वेधेन. अर्धशतक किंबहुना अगदी त्याच वेळेला शतकासाठी पारितोषिक दिलं जाईल, परंतु ते केल्यानंतर द्या. 28 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपला. सर्वाधिक महागडा आणि खर्चिक राहणार आहे षटक आपण पाहिलं जे 21 धावांचं राहिलं होतं. मसूद गजगेला पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. फ्रंट लाईन गोलंदाज, विकेट टेकर आहे. बाईक कोणाच्या नावावरती अशीच येत नाही. जर का आपण रायगड जिल्ह्याला रिप्रेझेंट करणाऱ्या स्पर्धेमध्ये खेळतो, त्यासाठी तुमच्याकडे अगदी कला कौशल्य चांगलं असावं लागतं. त्या कला गुणांना नेहमीच वाव दिली या खेळाडूने. सातत्याने फिजिकल फिटनेस आणि त्याच वेळेला सिंहाची तडप, आक्रमकता आणि आत्मविश्वास त्याच्यामध्ये ठासून भरलेला आपण पाहतो. 28ला 3. पुढचा बॉल, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. टॉप ऑफ दी बाउन्स ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. येतोय सिंगल. एकेरी धावेतून मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने
29 धावा धावलकावरती 29 ऑन दी बोर्ड. 29 ला 3 फलंदाज बाद झालेत. धावा येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा मोमेंटम शिफ्ट झाला असंच म्हणावं लागेल. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर, बॅटची आतली कडा, यष्टीरक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. इथे धाव मिळणार नाही. धावफलकावरती 29 आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. 6 बॉल 14 वरती तुषार बॅटिंग करतोय आणि तुषार आज मात्र हुशारच झालाय असंच म्हणावं लागेल ज्या रीतीने तो खेळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चिप करण्याचा प्रयत्न केला होता. कमी गतीचा चेंडूही या खेळाडूकडे आहे. मसूद गजगेकडे व्हेरिएशन चांगलं आहे आणि याच व्हेरिएशनच्या जोरावरती मागील षटकामध्ये त्याने विकेट मिळवली. अर्थात ज्या भरधाव वेगाने तो गोलंदाजी करतो ते अपवाद आहे, ते वगळता त्याच्याकडे स्लोअर वन ही चांगला आहे. खोलातले बॉलही आहेत. हाफ ट्रॅकरचे येणारे चेंडू देखील त्याच्याकडे चांगले पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. जितका उंच तितकाच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मान्यवरांचा आणि खेळाडूंचा सन्मान, राहुल दादा बकमनी केला त्यांचा मानपान. नाक्या नाक्यात मालगाव तालुक्यात षटकाराला परफेक्ट मिडल ऑफ बॅट. राकेश वाळंदेच्या बॅट मधून येणारा हा लांबलचक षटकार पाहायला मिळालाय. पुढचा बॉल फुलरलेनचा हलक्या हाताने केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतो. वेगाने एक सिंगल इथून प्राप्त होईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. आणखीन काही पारितोषिक आलेत. ते पारितोषिक आपण अनाऊन्स करतो आहोत. अर्थात शिवाजी घाग यांच्या माध्यमातून राकेशच्या षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 37 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मसूद गजगेला मिळाली 34 सफलता. त्याने दिला चौथा धक्का. फलंदाज बाद. लय धिंगाणा घालतंय कडक आमचं गाणं. गोरेगावाचं टॅलेंट रोहित रातवडकर, संघ दर्जेदार निवडीवर दिलाय भर. आणि भरवशाचा हा सागर पाशीलकर, केलं सहकार्य हे फहद करबेलकर. नशा नशा ही क्रिकेटची. राकेश वानळेच्या थँक्यू राकेश वानळेच्या षटकारासाठी मंगेशजी सावंत साहेब संघाचे संघमालक यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. षटकाराला नंतर इथे विकेट मिळवली. पुढच्याच बॉलवरती आणखीन एक धक्का इथे दिला. 37 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. मसूद गजगेने 2 षटक हाताळले आणि जिथे मात्र 2 षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर त्याने धावा खर्च करताना पाहायला मिळाला होता. एकंदरीत 16 धावा त्याने खर्च केल्या. 4 विकेट त्याच्या नावावरती राहिली आहेत. या मॅच मध्ये आघाडीला येऊन विस्फोटक फलंदाजी देखील करतो. एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. संघाचा नेता, चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. परंतु अगदी त्याच वेळेला षटकामध्ये इथे बदल करण्यात आले. गोलंदाजीमध्ये श्रेयस जाधवला इन्व्हाइट करण्यात येत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. राहुल सकपाळ. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगाने. आपला हजार जबाबीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवलाय. केवळ एक सिंगल येते, केवळ एकेरी धाव. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं दाखवलंय. गोलंदाजी मार्क मध्ये आपण एक युवा खेळाडूला पाहत आहोत. अगदी मला तर वाटतं युवा खेळाडू श्रेयस जाधव गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहे. मसूद गजगेसाठी मायरा तौसिफ राऊत यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. पुढचा बॉल श्रेयसचा हा चेंडू लटकट केला. शेवटच्या क्षणाला डेलिकेट कट, लेट कट, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळतात त्याच्यावर. पुढच्या बॉलवरती राहुल सकपाळच्या बॅटमधून चौकार. लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची 16 वर्षाचा युवा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतो काय आणि त्याचा वेगाचा वापर इथे केला जातोय काय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला राहुल सकपाळच्या बॅटमधून. प्रेझेन्स ऑफ माइंड त्याने दाखवलं. केवळ डेलिकेट कट, लेट कट इथे त्याने केलं. चौकार अजित केला. बॅकफुटला आल्या त्यावेळेला ऑन साइडला
चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप. एक सहज साधा सोपा झेल देखील इथे ड्रॉप झाला. शिवाजी घाग साहेब यांच्या माध्यमातून राहुल सकपासाठी या चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. फलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतोय 43 आहेत. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. खर तर एका बाजूने एक हाती किल्ला लढवणारा राकेश वाळंज याला आपण पाहतोय. यावेळेला लोड फुलटोज आहे, डाऊन द ग्राउंड खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक मोठी मासळी जायला अडकली आहे. मोठा फलंदाज धावांच्या शोधामध्ये आपली विकेट गमावून बसलाय. फलंदाज राकेश वाळंज बाद. चमकले खरे तारे, चौकर चटकर मारून भाव दाखवून गेले, आणि हॅट्रिक पाहून अवाक झाले सारे. बामनोलीचा हा स्टार निलेश उभारे, रती महारथी हे घडले मानगावात. 43 धावा फलकावरती आहेत. 5वा फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा श्रेयस जाधवला आपण पाहत आहोत. खोलातला बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आदरणीय अल्ताफभाई दनसे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. या मैदानाच्या दिशेने खरं तर या मैदानाचे मालकत्व त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी हे मैदान खरं तर मानगाव प्रीमियर लीग साठी उपलब्ध करून दिलं. विशेष करून अल्ताफभाई आपलं विशेष करून आम्ही आभारी आहोत आणि आपल्याला विनंती आहे की या व्यासपीठावरती आपण आसनस्त व्हावं. मायरा तौसिफ राऊत यांच्या माध्यमातून श्रेयस जाधव साठी विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 44 ला 5. यावेळेला फटका आणखी एक फसलाय. जणू काय कॅचिंग प्रॅक्टिसच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे कॅच ड्रॉप झालाय. श्रेयस जाधव केवळ 16 वर्षाचा युवा खेळाडू आहे. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 7 धावा खर्च केल्या. 1 विकेट प्राप्त करणारा श्रेयस याची गोलंदाजी आवडली असेल तर टाळायला काही हरकत नाही आहे त्याच्यासाठी. अफलातून गोलंदाजी साकारली. 45 धावा फलकावरती. 5 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपला. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आयुष्य फायटर्स या संघाची धावसंख्या फलकावरती 45 ला 5. टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. निसार भैया यांच्या माध्यमातून श्रेयस जाधवने षटक हाताळलं. त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. कृपया सामना थांबवा. पंच अल्ताफभाई यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी हे क्रीडांगण आपल्याला उपलब्ध करून दिलं. या मैदानावरती सातत्याने या स्पर्धा आपण या मानगाव प्रीमियर लीगचा हा सोहळा आयोजित आणि नियोजित करू शकलो. या मैदानाचे सर्वे सर्वा आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आज ज्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये रॅपिडो चॅलेंजर्स मोरवाड संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. या संघाचे मालक आणि तथा या क्रीडा नगरीचे मालक आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आदरणीय अल्ताफदादा धनसे साहेब आपलं हार्दिक 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 असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. अल्ताफभाई धनसे साहेब यांचं आगमन होत असताना आपण क्रीडा नगरीमध्ये पाहत आहोत. या मैदानावरती आपण मानगावकरांना खेळताना पाहत आहोत. मानगावकरांच्या जिव्हाळ्याचा विषय अर्थात क्रिकेट आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सातत्याने ज्या घडामोडी घडल्या जातात. या मैदानावरती अनेक गाथा आणि कथा लिहिल्या जातात. या मैदानाचे मालक आदरणीय अल्ताफभाई धनसे साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक त्यांना रिसीव्ह करण्यासाठी खास करून आपण पाहत आहोत एकत्रितपणे येत असताना पाहायला मिळतात. आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या आपण स्वागत करतोय या मैदानाचे अर्थात अल्ताफदादा धनसे क्रीडा नगरीचे मालक आदरणीय अल्ताफभाई धनसे साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती.
टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. 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 आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय अल्ताफदादा दनसे साहेब यांचंही आगमन आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर बामनोली ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय मुकुंदजी वाढवा साहेब यांचं देखील आगमन झालं. आपल्यालाही विनंती आहे की व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हावं. पहा आपण स्क्रीनवरती पाहत आहोत या मैदानाचे सर्वे सर्वा आदरणीय अल्ताफदादा दनसे साहेब यांचं आगमन. पुढचा बॉल शेवटच्या क्षणाला लेट कट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतो. यष्टीरक्षकाचा भेद अवांतर धाव आली. अमीर मापकरला गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहत आहोत. अमीर मापकर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालेत. 5वं षटक हाताळण्यासाठी त्यांना इन्व्हाइट करण्यात आलं. 46 ला 5 फलंदाज बाद. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल निश्चित मिळेल. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. केवळ एकेरी धाव. 47 धावा फलकावरती आहेत. या दोन फ्रेम मध्ये तुम्ही सध्या दगडीला पाहत आहात. एका बाजूला हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणाचे सर्वे सर्वा एकाच वेळेला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आणि त्यांच्या नावाचा स्वतः स्टँड आपण पाहत. हाफ रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. उसळी जास्तीची घेतलीये. रॅपिडो चॅलेंजर मोरवा संघाचे संघ मालकत्व देखील स्वीकारलेलं आहे अल्ताफदादा दनसे साहेब यांनी. त्यांच्याच नावाचा एक स्टँड देखील आपण समोरच्या बाजूला पाहत आहोत. अल्ताफदादा दनसे स्टँड अगदी समोरच्या बाजूला. आणि होय, प्रेक्षक वर्ग हे सांगतायत आम्ही इथेच बसलोय. 48 ला 5. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात येतोय. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाहीये. शरीरापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जाणारे हे चेंडू थेट यष्टीरक्षकाचे वेध घेत असताना पाहायला मिळत आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय मंगूजी जाधव साहेब यांना सध्या दगडीला शिवप्रतिमेचं पूजन केलं जात असताना पाहायला मिळत आहे. सल्लागार मानगाव प्रीमियर लीग 2025 चे आणि माजी अध्यक्ष मंगूजी जाधव साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. परंतु या 5व्या पर्वामध्ये शिवप्रतिमेचं पूजन होतंय. अगदी पुष्पहार अर्पण करण्यात येतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पुढचा बॉल रडार मध्ये आला. ऑन साइडला केलाय. एलिव्हेशन प्राप्त तितकंच झालं नाहीये. 6वा धक्का. फलंदाज सागर शिंदे देखील बाद. केला एक प्रयोजन. आता हवा कशाला शीतन. लय मानाचा हे आयोजन. लय डोक्याचं हे नियोजन. क्रिकेट वीरांची लागली हरी. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू. 48 धाबा फलकावरती आहे. 6वा फलंदाज बाद झालेला आपण पाहतो आहोत. आयाराम आणि गयाराम अशीच अवस्था सध्या दगडीला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी टणक असते, गरम असते, धावा वाढतात. परंतु या मॅचकडे पाहताना असं काही घडताना पाहायला मिळालेलं नाहीये. महाराज तौसिफ राऊत यांच्या माध्यमातून अमीर मापकर याच्यासाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. फलकावरती धावा 48 आहे. 6 फलंदाज बाद झालेले आपण पाहत आहोत. नवीन बॅटर विकी खानविलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 7 ला 4. राहुल सकपाळ नॉट आउट. उसळी घेणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॅच ड्रॉप केली असे जाधव होते त्या ठिकाणी. जजमेंट इतकंसं चांगलं होऊ शकलं नाही. अपीश होता. पनिश करण्याचा प्रयत्न. हँड आणि कॉर्डिनेशन जुळवणं गरजेचं राहतं. ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच घेण्याचा प्रयत्न इथे त्याने केला आणि कॅच ड्रॉप झाली आहे. 50 धावा फलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना आयुष्य फायटर संघाच्या 50 ला 6 बाद. अर्धशतक कंप्लीट. स्ट्राईक एंड वरती यावेळेला विकी खानविलकरला आपण पाहतोय.
यावेळेला ऑन साइडला केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पोहोचेल त्याआधी जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. इतर क्रिकेटपटूंची फटका केला होता गोळीच्या वेगाने. गोलीगत चेंडू गेला. झापूक झुपूक चौकार आला. 54 धावा फलकावरती 6 बाद. यावेळेला लोअर फुलटोजा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुढच्या बॉलवरती आणखीन एक येतोय. दमदार वजनदार शानदार चौकार. फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटू थँक्यू. विकी खानविलकर साठी पारितोषिक आलंय शिवाजी घाग साहेब यांच्या माध्यमातून. प्रत्येक 2 चौकार ठोकले आणि 2 चौकारासाठी 400 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. बॉलची मागणी करण्यात येते. 58 धावा फलकावरती 58 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. मैदानाच्या आतमध्ये विकी खानविलकर काय थांबण्याचं नाव घेत नाहीये. 3 बॉलमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्या. लढता लढता हारलो जरी हरायला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन आणि शांत बसायला काय मी संत नाही. हे सांगण्याचा प्रयत्न इथे त्याने केलाय. 3 बॉलमध्ये 10 धावा 2 चौकार त्याने ठोकले. एक डबल आली. कॅच ड्रॉप झाली होती आणि तिथून पुढे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण विकी खानविलकरची पाहिली. अमीर आला माफ कर. अमीरला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल झालाय. अहमद येतोय गोलंदाजी मार्क वरती. फेरबदल होत असताना पाहायला मिळत आहे. अहमद 58 6 फलंदाज बाद झाल्यात. अहमद शेवटचा आणि अंतिम षटक आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दिशाहीन इथून राहतोय चेंडू. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अहमद गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झाल्यात. एकंदरीत 59 धावा फलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. आदरणीय शिवाजी घाग साहेब यांचं देखील आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आपले हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅचचा टॉस मी KSS बांबोली आणि त्याच वेळेला शिवगर्जना कळमजे. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतो. एक धाव निश्चित मिळेल. एकेरी धाव इथून कंप्लीट करण्यात येत आहे. मी एक लक्ष वेधेन. पहा संघ बॅटिंग करणारा आयुष्या फायटर्स. बॅटर्स बॅटिंग ज्या वेळेला संघ करतोय तुमचे खेळाडू डगआउट्स मध्येच असायला हवेत. कॅप्टन बाहेर आहे तर बाकी कोणाला सांगायचं. चला डगआउट्स मध्येच खेळाडू बसलेलेच असायला हवेत. डगआउट्स आपण त्या गोष्टीसाठी दिलेलं आहे. 60 धावा फलकावरती आहेत. विकी स्ट्राइक एंड वरती. लोअर फुल टॉस ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. थांबायला तयार नाहीये. शून्यावरती त्याचा कॅच ऑफ झाला होता आणि तिथून पुढे त्याने मागे वळून पाहिलंच नाही. बीता वो कल था असं म्हणत असताना मैदानाच्या आतमध्ये तो 6चा पाडा म्हणतोय. इथे राडा केलाय त्याने. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये त्याने राडा घातलाय आणि केवळ 6चाच पाडा म्हणतोय. धावा आल्या त्या 66 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल आणखी एक फुंटा प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी किंबहुना कमबॅक चांगलं झालंय असंच म्हणता येईल. आणखीन एक कॅश प्राइज आलाय. शिवाजी घाग साहेब यांच्याकडून 200 रुपये विकीसाठी आणि मंगेजी सावंत साहेब यांच्याकडून 500 रुपये आलाय विकी खानविलकर साठी. आज ड्युटी लागली आहे ती अर्थात निलेजी यांच्या आपण पाहत आहोत. खुला टाकलेला बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहेत आणि एक सिंगल इथून मिळते. एकेरीच्या मदतीने 67 धावा फलकावरती आहेत. 67 ऑन दी बोर्ड. 67 धावा इथे फलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये तिथे धावांची अपेक्षा होती आणि ती पूर्ण केली अपेक्षा असंच म्हणता येईल. विकी लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय.
केवळ दिशा दिली, मॅचची दशा बदलणार. नो बॉल आणि त्याच्यावरती येणारा चौकार. पाहायला मिळतोय राहुल सकपाळच्या बॅटमधून चौकार आला. 5 धावा, बोनस आहेरच केला जणू. पहा, लग्न सराईला सुरुवात झाली आणि मैदानाच्या आतमध्ये आहेरच केला 5 धावांचा. धावफलकावरती बनला त्या 72. फ्री हिटचा चेंडू, पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतला, लिडिंग एज आहे. फ्री हिटचा बॉल, त्यावरती येणारी सिंगल. संघाची धावसंख्या 73. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष. आणखीन 500 रुपयाचा कॅश प्राइज आला विकी कानवेलकर साठी. आदरणीय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 73 बनलेले आहेत. 6 फलंदाज बाद. शेवटचा चेंडू, खोलातला बॉल, बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. यष्टिरक्षक चेंडूवरती येईल. 7 बॉल मध्ये 18 धावांची खेळी साकारली. अर्थात विकी खानविलकरने त्याचा 0वरती कॅच सुटला होता. त्याने 1 षटकार 2 चौकार ठोकले होते. धावफलकावरती 74 बनतात. 75चं टार्गेट आहे. 257चा हेल्दी स्ट्राईक रेट राहिला. 1 डॉट बॉल आला, 1 षटकार 2 चौकार. 7 चेंडूमध्ये 18 धावा विकी खानविलकरने बनवल्या. या आपण टॉस कडे बघतोय. या विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. प्रथमतः एक विशेष सन्मान करण्यात येईल. संपूर्ण आयोजन समितीला मी विनंती करेन या मैदानाला उपलब्ध करून देण्यामध्ये, या मैदानाचे सर्व आणि अगदी त्याच वेळेला आज आपण हा सर्वाधिक मोठा थाट इथे उभा करू शकलो, किंवा ही मोठी स्पर्धा उभी करू शकलो, त्यामागे आदरणीय अल्ताफभाई धनसे यांचं ही सर्वाधिक मोठं पाठबळ आहे, ज्यांनी मैदान उपलब्ध करून दिलं. आणि आपण विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. विशेष सन्मान आदरणीय अल्ताफभाई धनसे यांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. विशेष सन्मान करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. अल्ताफभाई धनसे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. हे मैदान उपलब्ध करून ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे, आदरणीय अल्ताफभाई धनसे साहेब यांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. विशेष सन्मान मी संपूर्ण आयोजन समितीला विनंती करेन. आदरणीय अल्ताफदादा धनसे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत, ज्यांच्या नावाचा एक स्टँड आपण या मैदानावरती उभारलेला आहे. आणि त्याच वेळेला त्यांचा एक विशेष सन्मान, ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा नगरी उभारण्यात आली, हे क्रीडा गण आपल्याला खेळण्यालायक सुसज्जित करण्यात आलं. आणि ज्या मैदानावरती ही स्पर्धा रंगली जाते, या मैदानाचे सर्व आदरणीय अल्ताफदादा धनसे साहेब यांचा एक विशेष सन्मान. राजूजी मोरे साहेब उपसरपंच यांचंही आगमन झालं. मी त्यांना विनंती करेन आपल्याही सन्मानाचा स्वीकार आपण करावा. राजूजी मोरे साहेब उपसरपंच यांना विनंती असेल की आपल्या देखील सन्मानाचा स्वीकार आपण करावा. आदरणीय खालिद अस्वारे साहेब, खालिदजी अस्वारे साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. त्यांनाही विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अगदी त्याच वेळेला पुढील सन्मानासाठी मी विनंती करेन आदरणीय आसिफजी हरणेकर साहेब यांनाही विनंती असेल आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय बाबूभाई पटेल साहेब यांना विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. बाबूभाई पटेल साहेब यांना विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अल्ताफजी पटेल साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. हुसेनजी डॉक्टर साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. त्यांनाही विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. रौफ कळसुलकर साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती करूयात की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. या सन्मानानंतर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. KSS बामनोली आणि शिवगर्जना कळमजे. हे विनंती करूया दोन्ही टीमचे कॅप्टन KS बामनोली आणि त्याच्या आगे शिवगर्जना कळमजे, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यात आहे. चला आपण अल्ताफभाई धनसे साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. एका बाजूला KSS बामनोली आणि शिवगर्जना कळमजे.
टॉस करण्यात येतोय. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. आणखीन एक महत्वाचा सामना 8वा दिवस. टेल इज अ कॉल, हेड्स इज अ कॉल आणि हेड्स आलाय KSS फायटर्स या टीमने टॉस जिंकलाय. साहेबांना विनंती असेल की आपण आसनस्थ व्हावं. थँक्यू व्हेरी मच. KSS फायटर्स टॉस जिंकलाय. निर्णय काय घेशील प्रथमतः? आम्ही प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेऊ. याच्या मागची काय कारण? कारण कसं काय नाही, कारण की थोडा स्कोर कमीच ठेवायचा प्रयत्न करू आणि ते चेस करायचा प्रयत्न करू. गेले 6 दिवसाचा काही अभ्यास झालाय की पहिला बॉलिंग केल्यानंतर धाबा थांबल्या जातात, चेसिंग मध्ये रन्स बनतात, काही अभ्यास केलाय? गेल्या 6 दिवसाचं काय माहीत तर नाही, बट आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. आम्ही कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला सुरुवात होते. तुम्ही टॉस जिंकला असा डिसिजन काय असा तुमचा? नक्की आम्ही फिल्डिंगच केली असती. बॅटिंग करायची, रन्स किती बनवणार? 70+ तरी झाला बघणार आम्ही. स्कॉड कसा बनवलाय? संघाचा ताफा हवा होता तसा मिळाला तुम्हाला? हो नक्की आहे. स्कॉड बॅट्समन वगैरे आहेत, चांगले बॉलर्स अटॅक पण आहे. 8व्या दिवसामध्ये तुम्ही पहिला दुसरा सामना खेळणार आहात. किती उत्कंठ होती 8व्या दिवसाची? 8व्या दिवसाचा म्हणजे आम्ही पहिल्या दिवसापासूनच वाट बघतोय की कधी मॅच लागते म्हणून. पण आता आज जो दिवस आलाय आम्ही नक्की प्रयत्न करू. फायनली तो दिवस आला. खूप साऱ्या शुभेच्छा. KSS फायटर्स या संघाने टॉस जिंकलाय. दे वेन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या समालोचन कक्षामध्ये आवाजामध्ये बदल करूयात. अलिबागचा खानावसा आवाज या आपण निशांतजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद जयेश भोसले सर. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील अलिबाग हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठी मधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट गेला. एक धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली आणि एका धावेच्या साह्यानं खऱ्या अर्थानं मसूद गजगे ऑफ द मार्क. लेग बाईचा इशारा आमच्या पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. येस, बॅटकट आहे. एक धाव मात्र पहिल्याच तिसऱ्या चेंडू नंतर आलेली आहे. जिंकण्यासाठी आपण जर टार्गेट पाहिलं तर 33 बॉल मध्ये आता 74 धावींची गरज आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जेव्हा समाप्त झाला तेव्हा बॅटिंग करत असताना आयुष्य फायटर या संघानं निर्धारित 6 ओव्हर्समध्ये म्हणजे 36 बॉलमध्ये 74 धावा कंप्लीट केल्या. 75 धावीचं टार्गेट आहे. हो हो, फुलोर फुल टॉस बॉल, कार्पेटचा आधार घेतला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू आला. कॅप्टन त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. कधी एक धाव घेतली जाते, कधी दुहेरी धाव घेतली जाते, कधी चौकार येतोय, कधी षटकार येतोय. ज्याला आपण सेन्सिबल क्रिकेट म्हणतो तो आज खऱ्या अर्थानं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे. आतापर्यंत बिनबाद 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. मोठा फटका घ्यायचा होता. फुल टॉस बॉल, फुल टॉसला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे आमच्या अतिथी कक्षाला या ठिकाणी सलामी देत असताना येतोय एक गगनचुंबी षटकार. टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला, रसिक झालेत गोला चौकार षटकार पाह मानाची प्रीमियर लीग. थँक्यू. बघा या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन आहे, त्याच्यामध्ये अनिल कृष्ण मस्कर, त्यानंतर या ठिकाणी अरुष स्वप्नील करकरे आणि साईरा स्वप्नील करकरे यांनी कुपन नक्कीच या ठिकाणी घेतलेले आहेत आणि ते मात्र आता आमच्या बॉक्स मध्ये जाणार आहेत. तसेच या ठिकाणी अर्थातच शिवगर्जना कळमजे या संघाचे संघमालक सन्माननीय मुकुंदजी वळवल साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने उडूया. पहिलाच षटकाचा खेळ सुरू आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अपील देखील जोरदार झाली आहे, परंतु पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 1 ओव्हर नंतर बॅटिंग करत असताना रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 9. थँक्यू. मी विनंती करतोय
या ठिकाणी सन्माननीय मुकुंदजी वडवल साहेब जे संगमलक आहेत शिवगर्जना कळमजे या संघाचे, कृपया आपण मात्र या ठिकाणी यायचं, आपला मान सन्मान केला जाईल. तदनंतर मसूदने जो षटकार मारला याच्या खेळावरती प्रभावित होऊन सन्माननीय जैन मुल्ला यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शब्बीर सैन यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आपण पाहतोय स्क्रीनवरती अर्थातच शिवगर्जना कळमजे या संघाचे संगमलक सन्माननीय मुकुंदजी वडवल साहेब यांचं या ठिकाणी यथोचित यथायोग्य मायेचे उबदार शाल, त्याचप्रमाणे मांगल्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान केला जातो. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी यांचं देखील मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना या ठिकाणी अर्थातच रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाने बिनबाद 9 अशी धावसंख्या जमा केलेली आहे. आता येणाऱ्या 30 बॉलमध्ये 66 धावींची गरज. आजच्या दिवसातील पहिला सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेटचं महासंघर्ष, क्रिकेटचं महायुद्ध आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटची खमंग मेजवानी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक असेल आणि ते षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी अर्थातच विकी खानविलकर हा मात्र गोलंदाज झालेला आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं डिगआउट काढायचं होतं, पण तू चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. बघा, वेळ फार महत्वाची आहे. मग तुमचं राजकीय क्षेत्र असू द्या, तुमचं सामाजिक क्षेत्र असू द्या, तुमचं शैक्षणिक क्षेत्र असू द्या, वेळ फार महत्वाची आहे. जेव्हा एक्झामला एका पेपरसाठी 3 तास दिले जातात, त्याचा वापर कसा करावा हे त्या विद्यार्थ्यावरती डिपेंड असतं. त्याच्यामुळे वेळ इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्या वेळेचा या ठिकाणी सदुपयोग करणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल यावेळेस विकी खानविलकर. हो, आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला. चेंडू मिड विकेट दिशेनं ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. कधी 1 धाव घेतली जाते, कधी 2 धावा, कधी चौकार, कधी षटकार. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर धावसंख्या दुहेरी आकड्यावरती पाहायला मिळते. बिनबाद 10. स्ट्राईक एंड वरती ज्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये बाईक मिळाली होती बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, तोच मसूद गजगे आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. खूप साऱ्या अपेक्षा आहेत मसूद कडून. लोअर फुल टॉस बॉल सन्मानपूर्वक खेळून काढलेला आहे. अर्थातच क्रिकेटचा एक अप्रतिम फटका, कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला गेला. त्या ठिकाणी जोपर्यंत फेकणार तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा 12 धावा आलेल्या आहेत. मोठे फटके येणं सुद्धा गरजेचं आहे, कारण 27 बॉलमध्ये 63 धावींची गरज. क्रिकेट म्हटलं की अकॉर्डिंग टू सिच्युएशन, अकॉर्डिंग टू कंडिशन खेळला जातो. त्याच्यामुळे इथून तुम्हाला बेधडक, बेभान, बेधुंद आणि विस्फोटक अशी खेळी या मैदानावरती करावी लागणार आहे, कारण प्रेक्षकांचं लक्ष या सामन्यावरती नक्कीच लागलेलं आहे. कोणता संघ या स्पर्धेमध्ये जिंकणार आहे, या सामन्यामध्ये जिंकणार आहे, याचं उत्तर आता येणाऱ्या काही षटकानंतर कळणार आहे. 27 बॉलमध्ये 63 धावींची गरज. पुन्हा एकदा विकी खानविलकर. ओहो, परफेक्ट टायमिंग नाहीये. मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा चान्स होता, संधी होती. डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित डेंजर झोन मध्ये मसूद होता, परंतु इथे सेफ आहे. 1 धाव तर घेतली आहे. 1 धावेच्या साह्याने 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत झालेले आहेत. 1.4 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, ब्रॉडकास्टिंग 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून केलं जाते. काही प्रेक्षक या ठिकाणी आलेले नाहीत, परंतु मोबाईलच्या माध्यमातून किंवा घर बसल्या अँड्रॉइड टीव्हीच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांचं देखील मानगाव प्रीमियर लीग या आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा विकी अप्रतिम गोलंदाजी टाकत आहेत. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4च धावा त्याने खर्च केल्यात. चांगला फटका. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का? चेंडू मात्र सरळ गेला सीमा रेषेच्या बाहेर. ये दिल मांगे मोर. वेलकम फोर. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. नक्कीच या ठिकाणी रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाला जिंकायचा असेल तर आक्रमक फलंदाजीचा आविष्कार मैदानावरती पेश करावा लागणार आहे. आणि त्याच प्रकारची खेळी आज खऱ्या अर्थानं मग एका बाजूला मसूद आहे, दुसऱ्या बाजूला जुहेद काजी. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाहीये. बॅकफुटला गेला होता, थोडी बॉडी बॅलन्स केली होती. खऱ्या अर्थानं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं.
पण काल सुद्धा मी चर्चा केली होती की तुम्हाला जर जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतील तर तुम्हाला बॉलिंगच्या लाईन प्रमाणे खेळावं लागेल. मग तुम्हाला इन फ्रंट ऑफ द विकेट खेळावं लागेल, तुम्हाला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळावं लागेल, तुम्हाला बिहाइंड द विकेट खेळावं लागेल. असे विविध फटके जर आपण खेळलात तरच खऱ्या अर्थानं तो टेक्निकल खेळ, तो सेन्सिबल क्रिकेट सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाने 17 धावा धफलकावरती जमा केलेल्या आहेत. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 58 धावींची गरज. 58 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. अजूनपर्यंत एकही विकेट बॅटिंग करत असताना रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाची मात्र गेली नाहीये. मी आम्हा समालोचकांच्या वतीनं पुनश्च या ठिकाणी अल्ताफदादा धनसे यांचं हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी समालोचक करण्यासाठी जात असतो, परंतु अशा पद्धतीचं जे मैदान आहे हे मैदान फार कमी ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. काल सुद्धा मी सांगितलं होतं की मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, त्याच्यामुळे लेव्हलिंगसाठी किती खर्च करावा लागतो हे मला माहिती आहे. एकदा अल्ताफदादासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो. जबरदस्त मैदान. ओहो, या ठिकाणी मात्र पंच नाराज आहेत. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. एक धाव फलकावरती पुन्हा एकदा बदल होतोय. 18 धावा आतापर्यंत झालेले आहेत. टार्गेट आपण पाहायला गेलं तर 75 धावींचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलेलं आहे. ते पूर्ण करत असताना आता नक्कीच तो पाठलाग, तो संघर्ष, ते स्ट्रगल आज खऱ्या अर्थानं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो, टप्पा पडला. तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गोलंदाज या ठिकाणी 30 षटक हाताळण्यासाठी आला, तो म्हणजेच मिलिंद चाळके. परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पहिले सलगचे 2 चेंडू मात्र मैदानावरती वाईट फेकलेत आणि आता 19 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 19 या आकड्याचा आपण विचार केला तर वीरेंद्र सहवाग यांची आठवण होतीये. कारण IPL फॉर्मॅट मध्ये आपण उच्चांक पाहिला तर 119 आहे. ODI मध्ये आपण वीरेंद्र सहवाग यांचा उच्चांक पाहिला तर 219 आहे. आणि टेस्ट करिअर मध्ये जर उच्चांक पाहिला तर 319. असा वैयक्तिक खेळ. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येणार का? कॅच बराच वेळ हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. ओहो, पुन्हा एकदा हेच म्हणेन की सुखाचा संसार, सुखाचा प्रपंच चालू आहे. अचानक वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा, अशा पद्धतीने मैदानावरती काहीतरी घडताना आपल्याला पाहायला मिळालं. अगदी सोपा झेल होता, झेल मात्र सोडला. नक्की कॅच सोडली की मॅच सोडली याचं उत्तर आता मैदानावरती या अंतिम मुमेंटला कळणार आहे. 21 धावा धावफलकावरती आल्यात. 23 बॉल मध्ये 54 धावा कंप्लीट करायची आहेत. गोलंदाज मिलिंद चालके मैदानावरती, तर दुसऱ्या बाजूला मसूद गजगे 6 बॉल मध्ये 13 धावांचं योगदान. तर जुहेद काझी याने मात्र 7 बॉल मध्ये 6 धावांचं योगदान दिलंय. ओहो, अप्रतिम फटका. या ठिकाणी मात्र टायमिंग परफेक्ट आहे का? एलिव्हेशन तर ऍक्युरेट दिसून येत नाहीये. मैदानावरती चाललंय एक हाय व्होल्टेज मॅच, त्यामध्ये पकडले मसूद गजगेची कॅच. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे मनगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं Thank you. बहार. खेळाडू इथले बघा, ज्यांची आपण या ठिकाणी रॉयल एंट्री पाहिली, ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला, असे आमचे अल्ताफभाई धनसे हे खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा मी सर्व आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यांचा संघ देखील आपण या मैदानावरती पाहतोय. त्याच वेळेला त्यांचा अल्ताफभाई धनसे स्टँड सुद्धा मैदानावरती आपण पाहतोय. आणि आता ते काही कारणास्तव जात आहेत, परंतु नक्कीच त्यांची वाट आपण आतुरतेने पुन्हा एकदा पाहत आहोत. मसूद सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आता मैदानावरती प्रस्थान करतोय. निखिल जाधव हा नवीन फलंदाज मैदानावरती आलेला आहे. बघा, बॅटिंग करणारा संघ खऱ्या अर्थानं मसूदवरती खूप साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु नाण्याची दुसरी बाजू आपण पाहिली तर एक पहिला माइलस्टोन होता की आम्हाला मसूदला कोणत्याही परिस्थितीमध्ये बाद करायचं आहे. आणि ते काम मात्र या ठिकाणी मिलिंद चालकेने केलेलं आहे. त्याला मात्र कॅच आउट केलं. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज निखिल जाधव मैदानावरती आलेला आहे. आणि अर्थातच लेफ्टी फलंदाज ऑन साइडला आपण वीरवेशना पाहिली तर एक क्षेत्ररक्षक लॉंगन मध्ये तैनात केलाय. एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, तेव्हा डीप स्क्वेअर लेग सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तसेच आपण जर ऑफ साइडला पाहायला गेलं तर एक फ्लाइंग स्लिप देखील तैनात केले. तदनंतर एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने रवाना होतो. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थातच
या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रवाना होतोय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता क्षेत्ररक्षण सजलेलं आहे आणि पुन्हा एकदा यावेळेस मिलिंद चांगला बॉल आहे, खोलो टप्प्याचा बॉल, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्यापासून या ठिकाणी वंचित ठेवलेला आहे. मोठे स्ट्रोक मात्र येत नाहीयेत. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर या ठिकाणी अगदी आक्रमक पवित्रा साकारावा लागेल. कारण आतापर्यंत आपण इक्वेशन पाहिलं तर 21 बॉल मध्ये 53 धावींची गरज आहे. 22 वरती 1 विकेट अशी आतापर्यंत स्कोर आपण पाहतोय रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाचा. अप्रतिम असं हे मैदान. तदनंतर मैदानाच्या सभोवताली आपण पाहिलं तर आजचा सॅटरडे म्हटलं की काही सेकंड हाफला आता या मैदानावरती आलेले आहेत. म्हणजे संध्याकाळी या मैदानावरती प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला अगदी मोठ्या संख्येने पाहायला मिळणार आहे. कारण उद्याचा हॉलिडे आहे, संडे आहे. मोठा फटका घ्यायचा होता, चेंडू मात्र हवेमध्ये बराच वेळ, चेंडू डीप पॉइंटच्या दिशेनं ट्रॅव्हल होतो. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु शेवटला मात्र त्या ठिकाणी चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. एक अप्रतिम चौकार. आणि आता प्रत्येक बॉलवरती तुम्हाला सीमारेषा भेदी प्रहार करावे लागतील. कारण प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणं हे खऱ्या अर्थानं आता मोरबा संघाला लक्ष द्यायचं आहे. कारण 20 बॉलमध्ये तब्बल 49 धावा या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. बघा रिक्वायर रन रेट या ठिकाणी 14.7चा आहे, करंट या ठिकाणी 9.75चा आहे. त्याच्यामुळे रन रेट वाढवावा लागेल. पण तो मिलिंद सालके थोडासा कधी चांगला चेंडू येतोय, कधी एखादाच मध्ये खराब चेंडू होतोय. पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलेला आहे, परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. म्हणजेच काय की हा चेंडू लिगल आहे, डॉट बॉल आहे. तिसऱ्या ओव्हरमधील 5 बॉल कंप्लीट झालेत आणि आता या षटकातील शेवटला बॉल 19 बॉलमध्ये आता 49 धावांची गरज. बॅटिंग करत असताना रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाला शेवटला बॉल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपल्याला जुहेद काजी पाहायला मिळतोय. ओहो, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न फसला गेला आणि 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 3 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना मोरबा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 26 ही आतापर्यंत पाहायला मिळते. तसेच अध्यक्ष आदरणीय राहुल बक्कम साहेब, आपण मात्र या ठिकाणी यायचं आहे. आपले सहकारी वाट पाहत आहेत. राहुल बक्कम सर, 3 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत. बघा, कालचा दिवस आपण पहिला सामना पाहिला असाल तर कालच्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये 36 बॉलमध्ये तब्बल 94 धावा केल्या होत्या. ऍज कम्पेअर टू येस्टरडे आजचा दिवस आपण जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगला 74 धावा केल्यात. म्हणजे स्कोअरचा जो आलेख आहे, धावांचा आलेख, तो थोडासा डाऊन मध्ये होताना दिसत आहे. परंतु इथे ही धावसंख्या सुद्धा आता मात्र दोनही संघांसाठी ही मॅच महत्वपूर्ण असणार आहे. त्याच्या अगोदर सुद्धा याच मैदानावरती 93 धावा झाल्या होत्या आणि त्या सुद्धा चेस केल्या होत्या. आपण स्कोर ट्रेंड आपण मैदानावरती स्क्रीनवरती पाहू शकतो. दोन्ही संघांचा या ठिकाणी ग्राफ दाखवला जातोय. अर्थातच एका बाजूला आयुष्या फायटर तर दुसऱ्या बाजूला रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा. 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅलेंजच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ब्रॉडकास्टिंग. लास्ट विकेट सुद्धा मैदानावरती पाहतोय. 7 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान हे मसूद गजगेने दिलं होतं, त्याला मात्र मिलिंद सालकेने बाद केलंय. राहुलचा तो एक अप्रतिम असा कॅच. आणि आता नक्कीच मैदानावरती थोडासा ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. चला, लगेच मॅच मात्र सुरू करायची आहे. कारण आजचा सुद्धा दिवस आपल्यासाठी फार महत्वपूर्ण असणार आहे. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. खऱ्या अर्थानं दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी ही स्पर्धा अगदी आनंदानं, उत्साहानं, गुण्यागोविंदानं, एकात्मतेनं सुरू झाली. आणि पाहता पाहता आजचा मात्र 8वा दिवस या ठिकाणी आलेला आहे. आणि 8व्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर आता लकी ड्रॉ कुपन आहे ती लिमिटेडच राहिलेली आहेत. एकदा ती संपली की परत मिळणं मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे मी प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण सुद्धा जर बाईकचे हकदार व्हायचं असेल तर मात्र लगेच या ठिकाणी कुपन खरेदी करा आणि आपल्या लकी ड्रॉ बॉक्स मध्ये ते कुपन मात्र टाकायचं आहे. येणारे 18 बॉल 49 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच मैदानावरती. नवीन गोलंदाज राहुल
पहिल्याच बॉलवरती मोठा फटका, हाय अँड हँडसम, चेंडू सरळ गेला बिहाइंड द विकेट, सीमारेषा पलीकडे येतोय दमदार षटकार. भविष्यामध्ये उजेडणारी प्रत्येक सकाळ ही तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. पहिला पर्याय की तुम्ही झोपून फक्त स्वप्न पाहत राहा, आणि दुसरा पर्याय आहे उठून स्वप्नांचा पाठलाग करा. आणि आज खऱ्या अर्थानं त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना दोन्ही संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. संघ थोडासा अडचणीमध्ये होता, रॅपिडो चॅलेंजेस मोरवा, परंतु या ठिकाणी निखिल जाधवच्या बॅटमधून एक षटकार आल्यानंतर धावसंख्येला एक चांगला आकार आलेला आहे. आता 17ला 43 धावा पूर्ण करायच्या आहेत. माणगाव तालुक्यामधील ग्रामीण भागातून अनेकशे खेळाडू आहेत ज्यांचं ऑप्शन मध्ये सिलेक्शन झालं, आणि आज खऱ्या अर्थानं एक स्वप्नातील चांगला प्लॅटफॉर्म माणगाव प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालाय. आणि संधीचं सोनं करत असताना प्रत्येक खेळाडू आपलं डेडिकेशन, आपलं समर्पण आणि खऱ्या अर्थानं आपण केलेली मेहनत या ठिकाणी पणाला लावत आहे. आणि या स्पर्धेमध्ये माझा चांगला परफॉर्मन्स कशा पद्धतीने होईल या अनुषंगानं त्याचे प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न या मैदानावरती चालू आहेत. 17 बॉलमध्ये 43 धावांची गरज. एका बाजूला सलामीचा फलंदाज जुहेद काझी हा देखील तैनात आहे, दुसऱ्या बाजूला निखिल जाधव ज्याने आल्या या ठिकाणी दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेळून काढलेला आहे, त्याच्याकडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा असतील. आणि आता राहुल पार्टे यांच्या षटकातील हा सेकंड बॉल, चांगला बॉल आहे, खोलो टप्प्याचा बॉल, कार्पेटचा अर्थातच आधार घेतला, लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू गेला, स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी चेंडूवरती येईल, फेक करेल, तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली गेली. चांगला क्रिकेट आहे, मध्येच एखादा मोठा फटका येतोय किंवा त्याच वेळेला एक सिंगल धाव, दुहेरी धाव याकडे सुद्धा फोकस केला जातोय. पण क्रिकेटचा खेळ म्हटलं की तुम्ही प्रत्येक चेंडूवरती फटके मारू शकत नाहीये. एखादा चांगला चेंडू असेल तर त्याचा सन्मान सुद्धा करणं तेवढंच महत्वाचं आहे. यालाच तर सेन्सिबल क्रिकेट म्हणतात. तुमच्याकडे संयम किती आहे, कोणत्याही क्षेत्रात सुद्धा संयम फार महत्वाचा आहे. आणि तो संयम ठेवत असताना या ठिकाणी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न जुहेद काझी आणि निखिल जाधव या दोनही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक गडी बाद 33 अशी धावसंख्या दफलकावरती. 16 बॉल मध्ये आता 42 धावांची गरज. पुन्हा एकदा राहुल पार्टे, हो चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला, परंतु मैदानावरती आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय बॅट्समन जुहेद काझी आणि डीजेला मिळते संधी. आपल्याला वाटतं ना तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची, आणि ती वेळ आता बॅटिंग करणाऱ्या संघावरती आलेली आहे. कारण येणाऱ्या 15 बॉलमध्ये 42 तेवढंही सोपं नाहीये आणि तेवढंही अशक्य नाहीये. टेनिस क्रिकेटचा हा खेळ आहे. अगदी येणाऱ्या काही चेंडू मागे 2 ते 3 मोठे फटके आले तर आरामात या ठिकाणी रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी कमबॅक करू शकेल. पण तो दुसऱ्या बाजूला आयुष्य फायटर या संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मग त्यांची फलंदाजी असू द्या, त्यांची गोलंदाजी असू द्या, त्यांचं क्षेत्ररक्षण असू द्या आणि त्यांचं ओव्हरऑल प्लॅनिंग असू द्या, प्रत्येक घटकामध्ये त्याने उंच भरारी घेतली आहे. आणि काही काय होईना परंतु एक स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न हा खऱ्या अर्थानं आयुष्य फायटर या संघाने केलेला आहे. पुन्हा एकदा राहुल पार्टे 3 बॉलमध्ये 7 धावा त्याने खर्च केल्यात. ओहो, बॅकफुटला गेला, त्यानंतर या ठिकाणी मात्र रेस्क्यू ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड डिप्स फेलेच्या दिशेनं क्रॅकिंग ड्राईव्ह येतोय. दिल मांगे मोर, वेलकम 4. मी बहारदार 4. 4 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे. आता 14 बॉलमध्ये 38 धावांची गरज. निखिलने सुद्धा सांगून दिले की आम्ही सुद्धा शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणार, ही मॅच जिंकण्याची कॅपॅसिटी आमच्याकडे सुद्धा आहे. आणि तोच प्रयत्न हा मात्र निखिलचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राहुल, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये कॅच होणार की सीमारेषा पलीकडे जाणार. कॅप्टन आहे त्या ठिकाणी, मात्र चेंडू सरळ गेला, सीमारेषेच्या बाहेर येतोय. हाय अँड हँडसम षटकार.
आणि सुधारणा करणे ही प्रगती असते. ती सुधारणा खऱ्या अर्थानं निखिल जाधवने करून दाखवलंय. आपल्या संघाला धावांची नितांत गरज आहे. 5 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान त्याने देखील दिलंय आणि आता 13 बॉलमध्ये 32 धावांची गरज. पुन्हा एकदा राहुल पार्टे 5 बॉलमध्ये 17 धावा दिल्या. थोडासा महागडा गोलंदाज. शेवटला बॉलवरती चेंडू हवेमध्ये कॅच होणार की सीमारेषा पलीकडे जाणार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र आहे. जजमेंट करता आला नाहीये. वेट फॉर अंपायर डिसिजन. येस, थर्ड अंपायर आता इथे पाहणार की हा चेंडू चौकार गेलेला आहे की षटकार गेलेला आहे. धावसंख्या दाफलकावरती आतापर्यंत 43 झालेली आहे आणि या बॉलवरती ज्या धावा असतील त्या ऍड होतील. 43 रन्स आतापर्यंत झाल्यात. जर हा चौकार आला असेल तर 47 धावा होतील. जर हा षटकार आला असेल तर 49 धावा होतील आणि त्याचीच पडताळणी करत असताना आमचे थर्ड अंपायर जेपी पॅनलचे हे तीनही अंपायर्स आपण या ठिकाणी पाहतो या स्पर्धेला लाभलेले आहेत. अर्थातच अभय पाटोळे सर अंबरनाथ, तदनंतर प्रशांत देसाई अंबरनाथ आणि सागर मोरे बँड्रा मुंबई. मायरा तौसिफ राऊत यांच्याकडून निखिल जाधवसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि हा चौकार आहे. 4 धावा मिळणार आहेत आणि 4 धावेच्या साह्यानं पहिल्याच 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. आणि आता येथे आपण पाहायला गेलं तर 47 रन 47 धावा दाफलकावरती आलेले आहेत. 2 गडी बाद आणि आता 12 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 28 रन्स रिक्वायर्ड इन 12 बॉल्स. आपल्याकडे फक्त 2 ओव्हर शिल्लक आहेत. जर सामना टाय झाला तर या ठिकाणी सुपर ओव्हर हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं ठेवलेली आहे. 2007 साली बघा इंटरनॅशनल मध्ये IPL आली. तदनंतर मग त्याचे वारे संपूर्ण भारतभर व्हायला लागले. मग प्रत्येक गावागावामध्ये आपण IPL सुरू केल्या. मग आपण तालुक्याच्या IPL सुरू केल्या. मग आपण जिल्ह्याच्या IPL सुरू केल्या. तदनंतर आता मोठी स्पर्धा ISPL सुद्धा आली आहे ज्यामध्ये बेसिक प्राइस 3 लाख रुपये बेस्ट प्राइस आहे. आणि क्रिकेट किती पुढे गेलाय याचं काही आता मात्र नेम नाहीये. 12 बॉलमध्ये 28 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅच कडे जिथे दोनही संघ आपापसामध्ये महासंघर्ष क्रिकेटचं महाद्वंद्व आज खऱ्या अर्थानं अल्ताभाई दंस या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 47 अशी धावसंख्या धावफलकावरती. प्रेक्षक वर्ग सुद्धा आपण पाहू शकता जशी वेळ पुढे जाते तशी प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानावरती आता आलेली आहे. पहिलाच बॉल अप्परकट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु हो फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये नजाकत होती, फटक्यामध्ये कौशल्य होतं आणि फटक्यामध्ये गुणवत्ता होती. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. षटकार. चांगला बॉल आहे तितका चांगला फटका. चेंडू सरळ गेला तो म्हणजेच वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं एक सिंगल धाव तर घेतली आहे. 1 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा फलकावरती बदलाव होईल. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 54 धावा. आता 10 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. 10 बॉल्स आणि 21 धावा. मॅच जवळ येत आहे. खूप चांगला कमबॅक या ठिकाणी रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाने मात्र केलेला आहे. खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं की थोडंसं पिछाडीवरती आहे की काय, परंतु आता अप्रतिम अशी तडाखेबंद फलंदाजी झाली आहे आणि मॅच मात्र समीकरण जवळ येताना दिसत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता. इथे मात्र चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या दिशेनं. पंचांचा इशारा येतोय. याही चेंडूवरती येतोय एक अफलातून षटकार. आमचा संघ पिछाडीवरती होता परंतु माझं काम आहे की फ्रंट फूट वरती आणणं आणि ती लिलेली कामगिरी तो करून दाखवतोय. आणि आज देखील मानगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांनी मात्र आपल्या फलंदाजीमध्ये असलेलं कौशल्य, फलंदाजीमध्ये असलेलं वर्चस्व, फलंदाजीमध्ये असलेलं प्रभुत्व या मैदानावरती प्रस्थापित केलंय
आणि आपल्या संघाला सांगून दिलंय की होय मी सुद्धा ही मॅच जिंकू शकतो. निखिलसाठी मायराकडून अर्थातच 100 रुपये आहेत आणि अल्ताभाई दनसेचे संघ मालक आहे त्यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. आणि पुन्हा एकदा मैदानावरती सर गेला चेंडू सीमारेषा पलीकडे क्रॅकिंग ड्राईव्ह चौकार. चौसष्ट धावा धाफलकावर आलेल्या आहेत. 8 बॉलमध्ये 11 धावांची गरज. 8 चेंडू आणि 11 धावा. काही अंशी असं वाटलं होतं की या ठिकाणी अर्थातच फिल्डिंग करणारा संघ इथून उंच भरारी घेईल की काय. एक स्टेप पुढे सुद्धा तो गेला होता परंतु आता पूर्णपणे कमबॅक मोरबा संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉलमध्ये 11 धावांचं आता लक्ष आहे ते पूर्ण करायचं आहे. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय एनजे स्टँड फॉर निखिल जाधव. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. बॉडी बॅलन्स नव्हती. परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. काल सुद्धा सांगितलं होतं की मोठा फटका खेळायचा असेल तर तुमचं ताकद, तुमची टायमिंग, तुमचं नजर, तुमचं बॉडी बॅलन्स, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत. येथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. आणि पुन्हा एकदा 7 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटला बॉल असेल या षटकातील. पुन्हा एकदा सागर 3 बॉलमध्ये. ओहो यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉपच्या दिशेने जातो. चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय. एक अप्रतिम चौकार. मैंने देखा दुनिया देखा मैं देखा. ₹1000 पारितोषिक त्याने देखील त्याच्यासाठी दिलेले. धन्यवाद अल्ताभाई. येणारे 6 बॉल आणि आता 7 धावांची गरज. 68 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटली ओव्हर कोणावरती द्यायची. काल सुद्धा सांगितलं होतं की आयुष्यामध्ये जो चॅलेंज स्वीकारायला शिकला, जो चॅलेंज फेस करायला शिकला तो खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये मोठा झाला. त्याने नावलौकी प्राप्त केलं आणि आज तीच संधी मात्र गोलंदाजावरती आहे. कोणता असा गोलंदाज आहे ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणार आहे आणि स्वतः कॅप्टन मात्र या ठिकाणी आलेला आहे. सूरज कोलटे हा मात्र मैदानावरती आला आणि त्याने सांगून दिलंय की 6 बॉलमध्ये 7 धावा रोखण्याची माझ्याकडे कपॅसिटी आहे. पाहूया त्याच पद्धतीची कामगिरी तो आज मैदानावरती करून दाखवणार का. क्रिकेट म्हटलं की आत्मविश्वासाचा हा खेळ आहे आणि तोच खेळ मात्र दोन्ही संघांकडून आता होणार का. मी तर म्हणेन विनिंग पर्सेंटेज बघा इंटरनॅशनल मध्ये दाखवलं होतं. आता आपण पर्सेंटेज द्यायचं झालं तर 50-50 असा हा सामना आपल्या नजरेसमोर आहे. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना. 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज. पुन्हा एकदा सूरज. ओहो पहिलाच बॉल अगदी हलक्याने स्टीअर करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल धाव मात्र तर घेतली आहे. एक धावेने मात्र या ठिकाणी काम होणार नाही. आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये 6 धावांची गरज. कित्येक वेळा मी मॅचेस पाहिल्यात. 5 बॉलमध्ये 15 धावा होताना पाहिल्या. 5 बॉलमध्ये 25 धावा होताना पाहिल्या. परंतु अशा बॉल टू रन्स जेव्हा धावा असतात ना तेव्हा ती मॅच बरंच काही वेगळं सांगून जाते. त्या प्रकारचा चमत्कार, त्याच प्रकारचं काही वेगळं चित्र या मैदानावरती उभं राहील का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. प्रेक्षक अजून सुद्धा अंदाज बांधू शकत नाही की मॅच कोणाच्या बाजूने जाणार. कारण तितकाच दमदार गोलंदाज आहे, तितकाच दमदार फलंदाज आहे. त्याच्यामुळे काटेकी टक्कर मैदानावरती पाहायला मिळेल. मोठा फटका बॅकफुटला गेला आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. मॅच विनिंग शॉट. चेंडू सरळ सीमारेषा पार येतोय. षटकार. कम ऑन डीजे.
निखिल जाधव साठी जोरदार टाळ्या झालाच पाहिजे मित्रांनो. 11 बॉल मध्ये 42 धावेचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. संघ पिछाडीवरती होता बघा, त्यामध्ये 4 त्यांनी चौकार मारलेले आहेत, 4 षटकार मारलेले आहेत आणि तब्बल 381.82 च्या स्ट्राईक रेटनं